चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जाडर बोबलाद जिल्हा परिषद व माडग्याळ पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंकलगी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न। जत प्रतिनिधी अंकलगी तालुका जत जिल्हा सांगली येथे जाडर बोबलाद जिल्हा परिषद व माडग्याळ पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंकलगी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ व मार्गदर्शन बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधण्यात आला। यावेळी तमनगौडा रवी पाटील यांनी मागील काळात परिसरात झालेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला। रस्ते विकास, पाणी पुरवठा योजना, शेतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, शिक्षण व आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर आगामी काळात भर देण्यात येणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख, लोकाभिमुख व काम करणारे नेतृत्व निवडून देण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले। बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी एकमुखाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी यावेळी दिले। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे। या बैठकीस विकास सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर, निंगाप्पा कोरे, जाडर बोबलाद जिल्हा परिषद उमेदवार सौ सावित्री रवी पाटील व माडग्याळ पंचायत समिती उमेदवार सौ शालीनताई कोरे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी एकत्रितपणे काम करून निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम यश मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला। यावेळी गुडासो मुल्ला, सोमनाथ मेत्रे, आपासो पाटील, रवी हत्तळी, चंदू माळी, राजू कमते, जगन्नाथ पाटील, भीमू पाटील, माजी सरपंच महादेव कांबळे, विश्वनाथ आरळी, अमित हदगणी, मंतेश माळी, सागर माळी, कृष्णा पाटील, संदीप पाटील, श्रीशैल कोळी, बाळू कांबळे, अनिल मुल्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या बैठकीमुळे जाडर बोबलाद जिल्हा परिषद व माडग्याळ पंचायत समिती मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिक सक्रिय झाले असून आगामी निवडणुकीत रंगतदार व चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत। यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील म्हणाले की जाडर बोबलाद व माडग्याळ परिसराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले आहेत। रस्ते, पाणी, शेती, शिक्षण व आरोग्य या मूलभूत प्रश्नावर आमचे स्पष्ट धोरण आहे। सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा मला पूर्ण विश्वास आहे। ಇವತ್ತು ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಗಲಿ ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ರಚಿಸಿದ್ದಾರೆ। ಆಮೇಲೆ ಮಾಳ್ಗ್ಯಾಳ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಘಟಕಕ್ಕೆ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಉಮೇದುವಾರರಾಗಿ ಶಾಲಂತಾಯಿ ನಿಂಗಪ್ಪ ಕೋರೆ ಇವರು ಉಮೇದುವಾರರಾಗಿ ರಚಿಸಿದ್ದಾರೆ।